नमस्कार मित्रांनो, स्वागत असा तुमचा मालवणी गोष्टी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, ह्यो अनुभव ऐकण्याआधी ह्या अनुभवाचो भाग 1 तुम्ही बघितला नसाल तर तो बघूनच ह्यो अनुभव ऐकाक सुरुवात करा। पण त्याआधी मी एक तुमका विनंती करतोय की आपले लवकरच 500 सबस्क्रायबर पूर्ण होणार असत। त्याच्यामुळे अजून पण कोण राहुला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून टाका। चला तर मग आपण भाग 2 कडे वळाया। भाग 1 मध्ये आपण बघितलं होतं की सत्या आणि ते पाचवले जण धावता धावता एका मोकळ्या जागेत येऊन पोहोचले होते। आजूबाजूक बघितल्याने तर सत्याक ती जागा ओळखीची वाटली। होय, ती जागा ओळखीचीच होती। ती जागा होती गावातील गावदेवीच्या मंदिराचो परिसर। मंदिर बघितल्यावर मात्र सगळ्यांचो थोडं जीवात जीविलो। सगळ्यांनी लगेच मंदिरात प्रवेश केल्याने मंदिरात देवीचे पुजारी झोपले होते। या सगळ्यांच्या आवाजात ते गडबडावून उठले। सत्यान त्यांका सगळो प्रकार सांगितल्यान पुजारी सुद्धा ह्या सगळ्या ऐकान चकित झाले, कारण त्यांका देखील ह्यो प्रकार नवीनच होतो। होय, गावकरी देखील शोध घेत घेत मंदिरात येऊन पोहोचले होते। त्यांका देखील ह्यो प्रकार सुद्धा काय माहित नाही होतो। तेवढ्यात एक जोरात मोठा आवाज झालो। आवाजाच्या दिशेने बघितले असता तीच भूतांची वरात मंदिराच्या बाजूक असलेल्या गावच्या जुन्या वेशीवर इली होती। भूतांनी थय असलेल्या एक झाडाचे तुकडे केल्याने भूतांनी ते तुकडे गावकऱ्यांच्या दिशेवर फेकूक सुरुवात केल्याने त्यामुळे काही लोकांका जखमी झाले। ता बघून भूतांनी जोरात आणि विचित्र आवाजात ओरडत नाचाक सुरुवात केल्याने पण ती भूता गावच्या वेशीच्या आत येत नाही होती। आता सूर्य सुद्धा उगवाक सुरुवात झाली, त्यामुळे ती भूता खैतरी निघान गेली होती। तरी सुद्धा गावकरी मात्र घडलेल्या प्रकारान खूपच घाबरान गेले होते। यांनी पुजाऱ्यांका विनंती केल्याने की यातून बाहेर काढूसाठी आमका काहीतरी उपाय दिया। पुजारी आपले विचार करूक लागले। त्यांनी आपली सर्व पोथी बाहेर काढून खय काय गावात याचो शोध घेऊक लागले, पण त्यांका कायच ठोस उपाय गावाक नाय। पुजारी म्हणाक लागले, यावर उपाय त्यांच्या वडिलांका म्हणजे वामन भट यांका कदाचित माहीत असात। म्हणून गावकरी लवकर वामन भटांकडे जाऊक निघाले, कारण त्यांच्याकडे दुसरो खयचोच पर्याय नाही होतो। होय, शंकर आणि काही लोका सत्य, विजय, शिवा, सुमित आणि आकाश यांका औषध उपचार करूसाठी वैद्यांकडे घेऊन गेले। वामन भटांनी काही विचार करून एक गोष्ट सांगाक सुरुवात केल्याने तोपर्यंत सत्य आणि बाकीचे सुद्धा उपचार करून वामन भटांच्या घरी गेले। खूप वर्षांपूर्वीची गोष्ट हा। वामन भटांच्या आजोबा या गावदेवीच्या मंदिरात पुजारी म्हणून होते। त्यावेळेस भारतात ब्रिटिशांचा राज्य होता। तेव्हा दळणवळणाची सोय आजच्या सारखी नाही होती। तेव्हा लोका पायी किंवा बैलगाडीचा वापर करायचे। त्यावेळी आपल्या गावात येण्या जाण्यासाठी मंदिराच्या डाव्या बाजूक असलेल्या जंगलातून रस्तो होतो। त्या दरम्यान गावातील एका मुलाचा लग्न होता। शेजारच्या गावातील मुलगे असल्या कारणात सर्वजण लग्नासाठी थय गेले होते। लग्न निर्विघ्नपणे पार पडला, पण जेवण आणि गाठी भेटी होईपर्यंत त्यांका त्या गावात उशीरच झालो। थयच्या गावकऱ्यांनी त्यांका थयच रावाची विनंती केल्याने सांगितल्याने की आजची रात्र हयच थांबा, सकाळ झाली की मग आपल्या गावी जाया। त्यांनी असं सांगण्यामागे काहीतरी कारण होता। ता म्हणजे त्यावेळेस त्या जंगलात दरोडेखोरांनी आपलो डेरो टाकल्याने होतो।
ते रात्रीच्या वेळी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांका लुटून त्यांचो खून करायचे. पण आपल्या गावकरी माणसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून गावी परत जाऊचो निर्णय घेतल्याने आणि या वरातीसोबत जा होऊक नको होता तास झाला. म्हणजे वरात जंगलात पोचतात. वरातीत दरोडेखोरांनी ह्यांका गाठल्याने आणि वरातीची लुटमार केल्याने वरातीतील लोकांनी त्यांका विरोध करूचो प्रयत्न केल्याने पण दरोडेखोरांकडे तलवारी भाले यासारखी धारदार हत्यारा असल्या कारणान गावकऱ्यांच्या त्यांच्या पुढे कायच निभाव लागाक नाय. ते दरोडेखोर फक्त लुटमार करून थांबाक नाय तर त्यांनी वरातीतल्या माणसांची मुंडकी कापून हत्या केल्याने त्यामुळे त्या भूतांका मुंडकी नायत. त्यातले काही गावकरी दरोडेखोरांच्या तावडीतून सुटले. त्यांनी गावात येऊन घडलेली सर्व घटना गावकऱ्यांका सांगितल्याने पण इतर गावकरी थंय पोचेपर्यंत खूपच उशीर झालो होतो. त्या ठिकाणी प्रेता आणि रक्तांचो खच पडलेलो त्यांका दिसलो. सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार करूक जवळपास 1 आठवडो लागलो. यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की किती लोका बळी पडली होती. हत्या झालेल्या लोकांवर त्यांच्या मुक्तीसाठी व्यवस्थित अंत्यसंस्कार करण्यात इले पण काही लोकांका मुक्ती काय मिळाक नाय. त्यांच्या अतृप्त आत्म्यांनी त्या ठिकाणी अच्छादच मांडल्याने होतो. त्यांनी एक एक करून त्या दरोडेखोरांच्या टोळीतल्या माणसांका मारून टाकल्याने भूतांनी त्यांच्या खुनाचो बदलो घेतल्याने होतो. पण त्यांका मुक्ती मात्र मिळाक नाय. ते थंयच भटकत रावले. त्यांच्या थंयच्या अस्तित्वाचो त्रास बाकीच्या गावकऱ्यांका देखील होऊक लागलो होतो. तेव्हा गावातल्या लोकांच्या विनंतीवरून माझ्या आजोबांनी आपल्या दैवी शक्तीन त्या भूतांका एका मडक्यात त्या ठिकाणी बांधून ठेवलेला होता आणि जंगलातलो तो रस्तो कायमचो बंद करण्यात इलो होतो. पण ते आत्मे तोपर्यंत थंय बांधून राहणार होते जोपर्यंत थंय असलेल्या मडक्यातील गोष्टींका कोणी हात लावत नाय किंवा ते गोष्टी बाहेर काढत नाय. पण आज चुकान सत्य आणि बाकीच्यांनी नकळत त्या गोष्टी हलवल्याने असावेत. त्यामुळे ते पुन्हा एकदा मोकळे झाले असत. गावकऱ्यांनी सत्याक मडक्याबद्दल विचारल्याने तर त्यांनी घडलेली सर्व घटना सांगितल्याने यावर गावकऱ्यांनी वामन भटांका विचारल्याने की यावर उपाय काय हा. तेव्हा वामन भटांनी आपली पोथी बाहेर काढून वाचूक आपली सुरुवात केल्याने वाचता वाचता त्यांनी एका कागदावर कसली तरी बाणरेषा काढून दुसऱ्या कागदावर यादी बनवल्याने मग काही वेळ विचार करून त्यांनी एक उपाय सांगितल्याने वामन भटांनी बरोच वेळ ध्यानधारणा केल्याने आणि त्यांनी आपल्या दैवी शक्तीचा उपयोग करून भूतांची माहिती मिळवल्याने होती. थोडो वेळ विचार करून त्यांका एक उपाय सांगितल्याने 8 पुरुष 5 स्त्री आणि नवरा नवरी यांका धरून एकूण 15 भूता असत. या सर्व भूतांका मुक्ती देना ह्यो एकच उपाय हा. तरच आपला गाव यांच्या तावडीतून सुटात. अन्यथा त्याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात. कदाचित ती भूता आपल्या संपूर्ण गावाक नष्ट करू शकतात. कारण आपल्या पूर्वजांनी त्यांका बरीच वर्ष बांधून ठेवलेला होता. त्यामुळे ते खूपच चिडले आहेत. यांका मुक्ती देना खूपच कठीण काम हा. कारण ते निष्पाप होते आणि दरोडेखोरांनी त्यांचं विनाकारण बळी घेतल्याने त्यांच्या मुक्तीसाठी ज्या व्यक्तींनी थंय असलेल्या मडक्या फोडून त्यातले वस्तू बाहेर काढल्याने त्यापैकी कोणाक एकाक थंय अमावास्येच्या रात्री एक यज्ञ करूचो लागात. म्हणजे अजून 1 महिनो या भूतांचो आपल्याक धोको हा. या एका महिन्यात काय घडात काय माहीत असे गावकरी म्हणाक लागले. त्यांका धीर देत वामन भट म्हणाले
की 1 महिनो थांबाची गरज नाही, कारण रात्री 2 वाजता सुरू झालेली अमावस्या आज रात्री 1 वाजेपर्यंत आपल्याक तो यत्न करूचो लागात. त्यासाठी आपल्याक काही वस्तू लागतल्यो. ते वस्तू मी या एका कागदावर लिहितोय, ते लवकरात लवकर जमा करा, म्हणजेच आपल्याक पुढील तयारीक लागता येईल. पण यात खूप धोको हा. जर थोडीशी चूक झाली किंवा तो माणूस घाबरलो तर त्या व्यक्तीक आपलो प्राण देवचो लागात. त्यासाठी त्या व्यक्तीक शारीरिक आणि मानसिक दृष्टीने तयार करूचा लागात. त्या 5 जणांका विचारल्यानी तर सर्वजण आपले नाहीच मानाक लागले. पण खूप विनवणे केल्यावर सत्य या सगळा करूसाठी तयार झालो. त्यांनी सांगितले की त्याच्यामुळे बाकीचे थंय शिकारीक गेले होते, त्यामुळे मी याच यज्ञ करतलय. सत्य तयार झाल्यामुळे वामन भटांनी सांगितल्याप्रमाणे 8 जोडी पुरुषांचे कपडे, 5 जोडी स्त्रियांचे कपडे, तसाच 1 जोडी नवरा नवरीचे कपडे, 1 तुळशीचं रोप, देवळाच्या आवारातील विहिरीच्या पाण्यान देवीचो अभिषेक करून ज्या पाणी जमा होईल त्यातला 1 हंडो पाणी आणि सर्वसाधारण पूजेचा साहित्य हे गोष्टी आणून गावकरी आपले निघान गेले. दिवसभर सर्व साहित्य गावकऱ्यांनी जमा केल्याने सत्याची मनापासून तयारी झाली. त्यांना ठरवल्यान आज एकतर मी रवतलय, नाहीतर ही भूता रवतीत. आज त्या भूतांका मुक्ती देऊचीच लागतली. संध्याकाळ झाली. गावातले काही लोक वामन भट आणि सत्या हातात मशाली घेऊन मडक्या असलेल्या ठिकाणी जाऊक लागले, ज्या ठिकाणी सत्या आणि बाकीचे सर्वजण शिकारी गेले होते. वामन भटांनी सगळ्यांच्या हातात एक मंत्रलेल्या ताईत बांधल्याने आणि यज्ञाची तयारी चालू झाली. जशी यज्ञाक सुरुवात झाली तसा एक एक करून सर्व भूता थंय प्रकट होऊक लागली. त्यांनी आपली अकराळ विकराळ रूपा धारण केल्याने ते दगड, झाडांचे फांदिये आपल्या जादून सत्य आणि इतर लोकांकडे फेकून मारूक लागले. तेव्हा वामन भटांनी आपले मंत्र आणि शक्तीन एक अग्नि रिंगण तयार केल्याने त्यामुळे आत्म्याने मारलेले वस्तू रिंगणात असलेल्या इतर लोकांका लागू शकत नाही होते. पण त्यांचो त्रास सत्य आणि वामन भटांका ह्यो होणारच होतो. वामन भटांनी यज्ञ सुरूच ठेवल्याने वामन भट एखाद्या दैवी शक्तीप्रमाणे प्रकाशित होत होते. भूता आपले सर्व शक्तीन त्यांच्यावर हल्लो करत होती, पण सत्य आणि वामन भट यांच्या व्यतिरिक्त गावकऱ्यांका त्याचो काही परिणाम होत नाही होतो. म्हणून त्या भूतांका अधिकच राग येत होतो. त्या भूतांनी सत्य आणि वामन भट यांका आपला टार्गेट बनवचा ठरवल्याने आणि त्यांच्यावर हल्लो करूक लागले. या हल्ल्यामुळे वामन भट दूर लांब झाडात फेकले गेले, पण त्याने मंत्र बोलणं काय बंद करूक नाही. त्यांचा आणि सत्याचा शरीर रक्तबंबाळ झाला होता. अमावस्या संपाक काही वेळ शिल्लक होतो. यज्ञ शेवटच्या टप्प्यात इलो. भूता देखील त्यांची शक्ती लावत होते. कोणीही मागे होऊक तयार नाही होता, कारण भूतांका त्यातून मुक्त होऊचा नाही होता. वामन भट आणि सत्या संपूर्णपणे जखमी झाले होते. त्यांचे कपडे सुद्धा ठिकठिकाणाहून फाटले होते. वामन भटांनी यज्ञासाठी आणलेले कपडे त्यांनी त्या रिंगणात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्याने आणि त्यावर देवीचा अभिषेक केलेला पाणी शिंपडल्याने त्या पाण्यात जेवढी शक्ती होती ती सर्व भूता त्या कपड्यांवर जाऊन बसली. त्या भूतांची शक्ती काहीच काम करत नाही होती, कारण त्यांका एक प्रकारे बांधूनच ठेवलेला होता. वामन भटांनी त्या भूतांका मुक्ती न मिळण्याचा कारण विचारल्याने भूता सगळीच एकदम मनाक लागली की ज्या दरोडेखोरांनी त्यांका मारल्याने होता त्यापैकी एकाक आम्ही मारूक शकलो नाही,
कारण जेव्हा आम्ही त्या दरोडेखोरांका मारलं तेव्हा तो थंय नायच होतो आणि जोपर्यंत त्याका मारत नाही तोपर्यंत आमका मुक्ती मिळणार नाही. भूतांच्या या वाक्यावर गावकरी चांगलेच घाबरले, कारण आता दरोडेखोराक खंय शोधतला. पण वामन भटांका अगोदरच त्यांची माहिती असल्या कारणान त्यांनी भूतांका लगेचच उत्तर दिल्याने तो दरोडेखोर मरण 100 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलो हा, तुमका आता कसे जिवंत मिळात. यावर आपली भूता मनाक लागली की मग तो जिवंत नसात तर मग त्यांच्या परिवारातील एका व्यक्तीक मारून मगच मुक्ती घेतला. त्यावर वामन भटांनी उत्तर दिल्याने त्याच्या परिवारातील कोणतोही एक सदस्य आता जिवंत नाही, त्यामुळे तुम्ही तो विचार सोडूनच द्या आणि आम्ही तुमका आता मुक्ती देतो ती मान्य करा. त्यावर सर्व भूता पुढे काय उत्तर न देता मुक्तीसाठी तयार झाले. यानंतर वामन भटांनी सोबत आणलेले तुळशीचे रोप रिंगणात एका विशिष्ट ठिकाणी ठेवल्याने आणि मशालीन ते सर्व कपडे जाळून टाकल्याने कपड्यांसोबत ती भूता सुद्धा जळत होती आणि त्या भूतांचा एक विचित्र प्रकाश त्या तुळशीच्या रोपात सामावत होतो. सर्व भूता एक एक करून मुक्त झाले आणि शेवटी त्या तुळशीचा रोप आपणच अदृश्य झाला. वातावरणात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. गावावरचा संकट आता संपूर्णपणे टळला होता. सत्या आणि वामन भटांका त्यांच्यावर झालेल्या जखमेंचो खूपच त्रास होऊक लागलो, पण गावावरील संकट दूर झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतो. गाव आता संपूर्णपणे भयमुक्त झाला होता. आता गावातील लोक पुन्हा एकदा आनंदान राहाक लागली. मित्रांनो, ह्यो अनुभव हयच संपता. हे संपूर्ण अनुभव तुमका कसं वाटलं हा ह्या माका कमेंट मध्ये सांगा. आणि अजून रावला असात तर ह्या चॅनल सबस्क्राईब करून टाका. ह्या पुढचा अनुभव एकदम भयानक आणि सत्य हा, त्यामुळे लवकरात लवकर मी एक भयानक सत्य अनुभव घेऊन येणार असय. चला तर मग भेटूया पुढच्या सत्य अनुभवात. तोपर्यंत धन्यवाद.